लातूरमधील खुनाच्या घटनांनी पालकमंत्री आक्रमक. सराईत गुन्हेगारांना तडीपार करा, हायगाई केल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई. लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आता अत्यंत आक्रमक पवित्रा घ्यावा आणि सराईत गुन्हेगारांसह कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले आहे. लातूर शहरातील गेल्या काही दिवसात आंबेडकर चौक आणि शासकीय ITI कॉलेजसमोर झालेल्या खुनाच्या थरारक घटनांनी शहर हादरले असून भर रस्त्यात शस्त्रांची खुलेआम दहशत आणि महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे जनतेतून तीव्र रोष व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रशासनाचे कान टोचले असून ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशा गुन्हेगारांवर तातडीने तडीपारी कार्यवाही करून जिल्ह्याच्या शांततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आणि पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले की पोलिसांनी शहरात अचानक कॉम्बिंग ऑपरेशन राबवून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि त्यांची विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन कडक गुन्हे दाखल करावेत. विशेषतः शासकीय ITI परिसर, दयानंद महाविद्यालय आणि ट्युशन एरियात विनाकारण फिरणाऱ्या व दहशत माजवणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध पोलिसांनी 24 तास गस्त सुरू ठेवावी, जेणेकरून विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. अवैध धंद्याच्या विरोधात बोलताना पालकमंत्र्यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली असून ज्या भागात अवैध दारू किंवा अंमली पदार्थाची विक्री होत असल्याचे निदर्शनास येईल त्या क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. यासाठी पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त मोहीम हाती घेऊन नशाखोरीला पायबंद घालावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. याच वेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी माहिती दिली, जिल्ह्यातील MPDA अंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई करण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे. तसेच युवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चुकीच्या मार्गापासून परावृत्त करण्यासाठी प्राचार्य आणि हॉस्टेल चालकांच्या मदतीने लवकरच शहरात मोठी समुपदेशन मोहीम राबविली जाणार आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सुरक्षिततेसाठी राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.